नमस्कार, मी प्रियांका नागने. आज आपण जिल्हा परिषदचे जॉब अपडेट बघणार आहात. एकूण 34 जिल्ह्यासाठी हे जागा आहेत. एकूण 18,000पेक्षा जास्त जागा आहेत इथे. प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळे वॅकन्सीज आहेत. आपण माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकणार आहात की मी सोलापूर जिल्ह्याचं तुम्हाला पूर्ण सविस्तरपणे एक्सप्लेन केलेलं आहे. इथे आपल्या चॅनलवर मी सांगितलेलं आहे, सोलापूर जिल्ह्यासाठी सुद्धा मी एक्सप्लेन केलेलं आहे. आज आपण बघणार आहोत पुणे जिल्ह्यासाठी किती जागा आहेत, कोणते पद आहेत, आपण सविस्तर माहिती बघणार. आपण इथून बघणार आहे की निवड प्रक्रिया कसे करणार आहेत, काय पद आहेत, किती पद आहेत, कोणते आहेत, हे सर्व आपण माहिती बघणार आहोत. तुम्ही इथे 10वी पास असो किंवा पदवीधर असू द्या, तुम्हाला हे वेगवेगळे पोस्ट आहेत. पूर्ण व्हिडिओ बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते तुम्हाला मी पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगणार आहे. अप्लाय कसं करायचं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, हे आपण डिस्कस करूया. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे 5 ऑगस्ट पासून. त्याची लास्ट डेट असणार आहे 25 ऑगस्ट, 25/8/2023. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिवस म्हणजे दिनांक परीक्षेच्या आधी 7 दिवस असणार आहे. तुम्हाला इथे फीज किती असणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा, परीक्षा शुल्क बघा, खुल्या वर्गासाठी असणार आहे 1000, मागास वर्गासाठी असणार आहे 900, अनाथ उमेदवारांसाठी 900, असे वेगवेगळे आहे. तुम्ही इथे बघू शकणार आहे PDF मध्ये. त्याच्यानंतर आपण सूचना बघूयात की अर्ज भरण्याची सूचना काय काय आहेत ते. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी हे जी वेबसाईट दिलेली आहे तिथे जाऊन जाहिरात पूर्ण बघायचं आहे. ठीक आहे. आणि लास्ट डेट असणार आहे तुमची 25 ऑगस्ट पर्यंत आहे. ते वेगवेगळे रूल्स असणार आहे. तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहेत, फॉर एक्झाम्पल जन्माचा दाखला असू द्या, शाळा सोडल्याची दाखला असू द्या, किंवा कोणते एक्झाम्स असेल, वय असेल, हे याचं जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे पूर्ण तुमच्याकडे हवेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ते फोटो म्हणजे फोटोचे आकार काय पाहिजे आहे हे सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे PDF मध्ये. पुणे जिल्ह्यासाठी एकूण 1000 पदं आहेत, म्हणजे 1000 वॅकन्सीज आहेत. हे पदं आपण बघणार आहोत. आरोग्य सेवक पुरुष 40%, 124 आहे पदसंख्या. आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी 128 आहे. आरोग्य परिचारक आहे 436 आहे. औषध निर्माण अधिकारी 25, असे खूप सारे वॅकन्सीज आहेत. तुम्ही नक्की इथे अप्लाय करा. तुमचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते एकदा चेक करून घ्या. काय एकूण 1000 पदं आहेत बघा पुणे जिल्ह्यासाठी. त्याच्यानंतर आपण खाली बघणार आहोत PDF मध्ये की शैक्षणिक म्हणजे इथे तुमचे शिक्षण काय असलं पाहिजे आहे. आरोग्य सेवकसाठी बघा, विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळेत परीक्षा उत्तीर्ण झालेलं आहे हे सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर हे वेगवेगळे हे पदाचे नाव दिलेलं आहे. त्यानंतर शिक्षण तुमचं काय आहे हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तुम्ही ते बघू शकणार आहात. त्याच्यानंतर इथे मुख्य सेविका दिलेला आहे. पशुधन म्हणजे तुमचं जे शिक्षण असणार आहे, तुमचं जे शिक्षण असणार आहे, तुमच्या जे क्रायटेरिया तुम्ही बसणार आहे, तुम्ही इथे अप्लाय करायचं आहे. हे PDF मध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे वेतन श्रेणी सुद्धा दिलेल्या आहेत बघा. आरोग्य सेवकला आहे 25,500 पासून ते 81,100 पर्यंत आहे. आरोग्य सेवक पुरुष 50%, हे सुद्धा सांगितलेलं आहे. सेम आहे 25,500 ते 81,100. आरोग्य परिचारकसाठी आहे 25,500 स्टार्टिंग असणार आहे. औषध निर्माण अधिकारी आहे 29,200 आहे. कंत्राटी ग्रामसेवक आहे 16,000 दरमहा मानधन असणार आहे तुम्हाला. कनिष्ठ आरेखक आहे त्यांना 25,500 आहे. कनिष्ठ सहाय्यक आहे 19,900 आहे. हे असे प्रत्येक पदासाठी वेगवेगळे सॅलरी डिटेल सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे बघा. सर्व पदांसाठी परीक्षेचे स्वरूप दर्जा परिशिष्ट 2 मध्ये दर्शवण्यात आलेले आहे. आपण बघून घेऊया काय आहे ते. इथे बघा, तुम्हाला सरळ सेवा भरवायचे पदांचे परीक्षेचं स्वरूप सुद्धा दिलेलं आहे. इथे माहिती दिलेली आहे बघा. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि गणित हे असे वेगवेगळे चॅप्टर्स म्हणजे वेगवेगळे सब्जेक्ट्स असणार आहेत. प्रत्येकाचे प्रश्न 15 प्रश्न असणार आहेत. एकूण प्रश्न असणार आहेत टेक्निकलचे 40 असणार आहे आणि पूर्ण मिळून 100 क्वेश्चन्स असणार आहे आणि मार्क्स असणार आहे 200. आणि ते टाइम दिलेला आहे 120 मिनिटं दिलेले आहेत. म्हणजे तुमचे पदाचे नाव दिलेलं आहे इथे आणि त्यानुसार इथे सब्जेक्ट वाईज इथे मार्क दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आरोग्य सेवकसाठी सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर आरोग्य परिचारिका यांच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. असे वेगवेगळे इथे जसे पद आहेत तसं त्यांची एक्झाम क्रायटेरिया चेंज होत आहे. तुम्ही एकदा तुमच्याच एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार इथे तुम्ही एकदा वाचून सविस्तर माहिती घ्या.
ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक इथे दिलेलं आहे. हे तुम्हाला www.zpune.org या पुणे जिल्ह्याच्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे. ठीक आहे. तुम्ही एकदा ती वेबसाईट सुद्धा बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहेत. ओके, हे सगळं माहिती आहे. ठीक आहे. वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे इथे, म्हणजेच एज क्रायटेरिया आहे. बघूया आपण. खुला प्रवर्गासाठी किमान वय असणार आहे 18 आणि कमाल असणार आहे 38. ठीक आहे. मागासवर्गीयांसाठी आहे 18 आणि 43 आणि दिव्यांग उमेदवारांसाठी असणार आहे कमीत कमी 18 असायला पाहिजे, जास्तीत जास्त 45 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी सुद्धा 18 आहे आणि 45 पर्यंत लास्ट आहे. भूकंपग्रस्तांसाठी किमान आहे 18, कमाल आहे 45, असं वेगवेगळे दिलेलं आहे. ठीक आहे. माजी सैनिक असू द्या, खेळाडू असू द्या, अनाथ असू द्या, असं वेगवेगळे एज क्रायटेरिया तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला दिनांक 25 ऑगस्ट पर्यंत हे वय ग्रह धरण्यात येईल असं सुद्धा इथे नोटीस सांगितलेले आहे. ठीक आहे. ही झालेली आहे पूर्ण माहिती. तुम्हाला महिला आरक्षणचा असू द्या किंवा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हे सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही एकदा PDF चेक करू शकणार आहेत. खेळाडूंसाठी काय आहे, माजी सैनिकांसाठी काय आहे, तुम्ही इथे बघू शकणार आहात. ठीक आहे. ही पूर्ण PDF ची माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तुम्हाला हे मी एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सांगणार आहे, लिंक देणार आहे तुम्हाला. आणि इथं जे पुण्याची जी वेबसाईट आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे देणार आहे लिंक. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. हे पुणे जिल्ह्याची माहिती आहे. आपण असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे किती जागा असणार आहे, त्याच्यानंतर त्यांचे अभ्यास करायचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यांचे एक्झाम डिटेल्स काय आहे, ही सर्व माहिती सांगणार आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.